आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की सेफ्टी फील्डमध्ये यायचं कसं, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. बरेच लोक कन्फ्युजनमध्ये आहेत की आम्ही 10वी 12वी आय टी आय केलं आहे, बी कॉम ह्या गोष्टी वगैरे केलेल्या आहेत, तर त्याने कसं या फील्डमध्ये यायचं. तर त्याचं मी छोटंसं स्ट्रक्चर बनवलं आहे, ते त्याच्यावरून तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल की काय काय करायला लागेल आपल्याला. आता जर आपण 10वी 12वी आय टी आय ह्याच्या थ्रू गेलं तर कसं करता येईल. तर हे स्ट्रक्चर आहे, जरा व्यवस्थित बघून घ्या. मी सर्व स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता पहिलं आहे 10वी 12वी आय टी आय बी कॉम एम कॉम वगैरे जर असेल तर काय करायला लागतं. तर त्यासाठी एक 1 इयरचा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून कोर्स तुम्ही करू शकता, किंवा त्याला एक एम एस बी टीचा कोर्स आहे, डिप्लोमा इन फायर सर्व्हिस इंजिनिअरिंग. तो 2 वर्षाचा आहे, तो एम एस बी टी प्रोव्हाइड करते. हा एक ऑप्शन आहे 1 इयर कोर्सचा, किंवा तो प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून. आणि दुसरा ऑप्शन आहे हा डिप्लोमा इन फायर सर्व्हिस इंजिनिअरिंग, तो एम एस बी टी प्रोव्हाइड करते, तो 2 वर्षाचा आहे. ह्याच्यानंतर तुम्ही करू शकता ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी, जो की 1 वर्षाचा आहे एम एस बी टीचा. तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्यानंतर आता बी एस सी करून काय करता येईल. तर बी एस सी एम एस सी ह्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट ए डी एस करू शकता, जो की ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी आहे 1 वर्षाचा, तो बिंदास तुम्ही करू शकताय. त्यानंतर डिप्लोमा डिग्री राहील, त्याच्यावरून पण तुम्ही ए डी एस करू शकता. तर ह्यामध्ये तुम्हाला जास्त बेनिफिट आहे ग्रोथ. पण इथे मी अजून एक तुम्हाला सांगतो, तुम्ही 10वी 12वी आय टी आय बी ए बी कॉम वगैरे करून 1 इयर कोर्स केला आहे, किंवा 2 वर्ष डिप्लोमा इन फायर सर्व्हिसिंग इंजिनिअरिंग केलं, आणि त्यानंतर ए डी आय जरी केला, तर तुम्हाला एक टेक्निकल बेस लागतो कोणता तरी. मग ती तुमची बी एस सी असू, किंवा एम एस सी असू, किंवा डिप्लोमा असू, किंवा डिग्री असू, ह्या गोष्टी तुम्हाला ओव्हरऑल लागणार आहेत. का तर आजकाल जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर एज्युकेशन महत्त्वाचं आहे. आता कोणत्या जरी इंडस्ट्रीमध्ये गेला तर तुम्हाला ए डी एस हा कंपल्सरी आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला एक तुमचा टेक्निकल बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये कन्सिडर केलं जाणार नाही किंवा घेतलं जाणार नाही. तर तुम्ही 10वी 12वी थ्रू जरी आला यामध्ये, तरी पुढं जाऊन तुम्हाला त्याबद्दल थोडंसं शिक्षण घेणं गरजेचं आहे. फील्ड खूप चांगली आहे, यामध्ये तुम्हाला ग्रोथ पण छान आहे, आणि एक म्हणजे तुमची लाईफ सेट होण्यासारखी फील्ड आहे. फक्त ह्या थोड्याशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि जरी काय प्रॉब्लेम आला तर मला डायरेक्ट मेसेज केला तरी चालेल, आणि हा मेसेज त्यांना फॉरवर्ड करा ज्यांना सेफ्टी फील्डमध्ये यायचं आहे. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाऊ देत. ठीक आहे. जय हिंद, जय भारत.